नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी आपण बघत होतो की जो मे 2020चा जो शासन निर्णय होता, तर बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी विचारणा करत होते की सर हा शासन निर्णय त्या ठिकाणी रद्द झालेला आहे किंवा कसं, किंवा या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पदभरतीवर निर्बंध लादण्यात आलेले होते। मग हा शासन निर्णय त्या ठिकाणी वित्त विभागाने रद्द केला का, किंवा इतर प्रश्न त्या ठिकाणी तुमचे होते। तर मित्रांनो, आता नुकताच 12 एप्रिल 2022 रोजी वित्त विभागाचा एक पदभरतीच्या अनुषंगाने एक GR आलेला आहे। तर त्या GR मध्ये जे नमूद करण्यात आलेलं होतं की 2016मध्ये त्या ठिकाणी एक GR आलेला होता की ज्या विभागांना त्या ठिकाणी नवीन पदभरती करायची असेल तर त्या विभागांनी त्या ठिकाणी आकृतीबंध त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचा आहे रिक्त पदांबाबतचा। आणि रिक्त पदांचा आकृतीबंध एकदाचा मंजूर झाल्यानंतर वित्त विभागाच्या मंजुरीनंतर त्या ठिकाणी पदभरतीसाठी त्यांची वाट मोकळी होणार, अशा पद्धतीचा एक 2016चा GR होता। त्यानंतर जे कोरोना कालावधी लागला मित्रांनो, कोरोना कालावधीमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी लॉकडाऊन झालं। भारतीय अर्थव्यवस्था त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा संबंधी त्या ठिकाणी ताण निर्माण झाला। आणि मे 2020मध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा ज्या आरोग्य सेवा पुरवणारे जे विभाग होते तर त्यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व पदभरतीवर त्या ठिकाणी एक प्रकारे बंदी म्हणा किंवा निर्बंध लादण्यात आले। त्या GR मध्ये नमूद करण्यात आलं की जे 3 विभाग आहेत आरोग्याशी संबंधित, तर त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व पदभरती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती। मग मित्रांनो, जो 12 एप्रिल 2022चा GR आहे तर त्याच्यामध्ये हे दोन्ही GR त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। म्हणजे आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा एक प्रश्न आहे की सर जो एप्रिल 2022चा म्हणजे 12 एप्रिलचा जो GR आलेला आहे तर त्या GRच्या अनुषंगाने मग त्या GR मध्ये जे काही उल्लेख केलेला आहे की MPSCच्या अंतर्गत त्या ठिकाणी 100% जागा भरतीसाठी त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। आणि ज्या काही इतर विभाग आहेत, जे काही इतर विभाग आहेत तर त्या विभागांच्या सुधारित आकृतीबंध मंजुरीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 50% भरतीसाठी त्या ठिकाणी वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर याच GR मध्ये 2016चा जो GR त्यांनी मेन्शन केलेला आहे, त्याचबरोबर मे 2020चा जो GR आहे तर त्या GR वरची बंदी किंवा तो GR एक प्रकारे रद्द करून त्या ठिकाणी MPSCच्या अंतर्गत 100% जागा पदभरती मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि जे विभाग आहेत, उदाहरणार्थ महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, कृषी किंवा इतर जे अनुषंगिक विभाग आहेत तर त्या विभागांनी आधी सुधारित आकृतीबंध मंजूर केलेला असला पाहिजे। त्याच सुधारित आकृतीबंध मंजूर असलेल्या विभागांना 50% पर्यंत त्या ठिकाणी पदभरतीसाठी वित्त विभागाने परवानगी म्हणजे मंजुरी दिलेली आहे। मग मित्रांनो, त्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असे आहेत की मग सर ज्या काही 1012 जागा तलाठीच्या त्या ठिकाणी निघालेल्या आहेत, मग त्याच्यापैकी 50% जागा भरल्या जातील का, किंवा जे काही इतर विभाग आहेत ऑलरेडी त्यांच्या जागा जर डिक्लेअर झालेल्या असतील किंवा त्यांचा आकृतीबंध जर मंजूर झालेला असेल मग त्या आकृतीबंधाच्या मग 50%च जागा त्या ठिकाणी भरल्या जातील का, अशा गोष्टी देखील त्या ठिकाणी आलेल्या आहेत, प्रश्न तुमचे आलेले आहेत। तर मित्रांनो, एक गोष्ट त्या ठिकाणी सांगावीशी वाटते की जे काही माननीय महसूल मंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी जवळपास 3500 जागा डिक्लेअर केलेल्या होत्या, त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 1012 जागा भरणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी इतर जागा तलाठीच्या त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। त्याचबरोबर इतर विभागाच्या सुद्धा जागा डिक्लेअर झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक तोडगा म्हणा किंवा काहीतरी उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी 50% जागा ज्या आहेत तर त्या पहिल्या टप्प्यात आणि उर्वरित जागा या 4-6 महिन्यानंतर भरणा त्या ठिकाणी होईल। म्हणजे त्यामुळे कोणीही असं त्या ठिकाणी समजू नये किंवा त्याच्यामधून त्या GRचा असा अर्थ काढू नये की आता फक्त 50%च जागा त्या ठिकाणी भरल्या जातील आणि इतर जागांचं काही खरं नाही वगैरे, असा काही भाग नाही।
शासन त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानुसार किंवा वेळोवेळी त्या ठिकाणी सुधारित GR वगैरे काढून या गोष्टींची त्या ठिकाणी उपाययोजना करत असते. त्यामुळे मित्रांनो, जरी असं कुणीही समजू नका की तलाठी भरती संदर्भात 1012 जागा ज्या डिक्लेअर झालेल्या आहेत तर तेवढ्याच जागा 100% पहिल्या टप्प्यामध्ये भरणा होईल आणि त्यानंतरच्या ज्या सप्टेंबरमध्ये दुसरा टप्पा आहे तर तेव्हा त्या इतर जागा भरती केल्या जातील. परंतु हा जो GR आहे तर हा GR ज्या विभागांनी ऑलरेडी आकृतीबंध मंजूर केलेला आहे तर त्याच विभागांना हा GR लागू होणार आहे. आता जर नव्याने काही विभाग त्या ठिकाणी आकृतीबंध सादर करत असतील किंवा त्या ठिकाणी मंजूर करून घेणार असतील तर त्यांना कदाचित थोडी वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, असं समजू नका की आता तलाठी भरतीमध्ये या 1012 जागापैकी 50% जागाच भरल्या जातील वगैरे, तर त्या जागा पूर्णच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या GRचा थोडक्यात परंतु तुम्हाला आवश्यक असणारी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. चांगला अभ्यास करा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय